नमस्कार, मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फॅनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा ते पाहतोय. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये अर्धा लिटर एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून एवढं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून एवढं मी इथे खाण्यामधलं तेल घातलेलं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून एक 2 मिनिटं याला बुडबुडे येईपर्यंत ठेवायचं आहे. आता बुडबुडे आल्यानंतर एक बाउल भरून मी इथे मॅक्रोनीज पास्ता घेतलेला आहे. तर तुम्ही कुठलाही पास्ता वापरू शकता. हे यामध्ये घालायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं याला कुक करून घ्यायचं आहे. ओव्हर कुक करायचं नाहीये. आता तोपर्यंत पास्ता होतोय. इथे एका गॅसवरती दुसरीकडे पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं मी इथे बटर घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच मी एक छोटा कांदा इथे कट करून घेतला होता, तो घातलेला आहे आणि यामध्येच मी थोडंसं इथे लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, त्यासुद्धा घातलेल्या आहेत. आता दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडंसं हलकं ब्राऊन झाला कांदा, की यामध्ये आता एक कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची मी बारीक कट करून घेतली होती, ती सुद्धा यामध्ये घातली आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं या भाज्यांवरती. तुम्ही यामध्ये कॅरेटसुद्धा ॲड करू शकता, पण मी घातलेलं नाही आणि झाकण ठेवून एक 2 मिनिटं ह्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. आता 2 मिनिटानंतर भाज्या चांगल्या आपल्या वाफल्या, की आता हे काढून घेऊयात आपण पहा आणि पुन्हा याच पॅनमध्ये मी आता पुन्हा बटर घालणार आहे. तर मी इथे 2 ते 3 चमचे घरचं बटर आहे. तर हे बटर वापरलेलं आहे, होममेड बटर आहे. तर हे घातलंय आणि बटर वितळलं, की पुन्हा यामध्ये आता पहा मी इथे 2 टेबलस्पून एवढा मैदा वापरला आहे. मैदा व्यवस्थित असा यामध्ये गुठळ्या न होता या बटरमध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि हलका ब्राऊन झाला मैदा, की यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर हे पहा यामध्ये कसलेच लंग्स पडू द्यायचे नाही आहेत. सतत याला असं परतवत राहायचं, जेणेकरून आपला मैदा व्यवस्थित असा ब्राऊन होतो. आता मैदा ब्राऊन झाला, की यामध्ये मी 2 कप एवढं दूध घातलेलं आहे. नॉर्मल दूध आहे, ते थंड झालेलं दूध आपलं ते घातलं आणि यामध्ये लंग्स न पडू देता सतत असं ढवळत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता दुधाला मी सतत असं परतवते, जेणेकरून मैद्याच्या गुठळ्या यामध्ये कसल्याही होऊ नयेत म्हणून. मग आता मैद्याच्या गुठळ्या माझ्या झालेल्या नाही आहेत, तर 3 ते 4 मिनिटं सतत आपल्याला असा स्पॅच्युला किंवा पळी असेल, तर त्याने आपल्याला असं परतवत राहायचं आहे. आता इथे पाहू शकतो आपण, की आपला पास्ता व्यवस्थित असा कुक झालेला आहे. तर यामधलं पाणी आपण ड्रेन आउट करून घेणार आहोत. तर एका इथे गाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये मी असं पास्ता काढून घेतलेला आहे. तर पास्ता अगदी सुटसुटीत झालेला आहे. हा पहा. आता आपण काय करूयात, या पास्त्यातलं पाणी पूर्ण निथळून जाऊ देऊयात आणि तोपर्यंत इथं आपला सॉसला छान असे बुडबुडे आलेले आहेत. हलकी उकळी फुटली, की यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केलेत चमचाभर आणि 1 चमचाभर ऑरिगॅनो ॲड केलेला आहे. तुम्ही ब्लॅक पेपरही वापरू शकता, मी स्किप केले. चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान मिक्स झालं, की यामध्ये व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी जी मॅक्रोनी तयार केली होती, ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. मॅक्रोनी घालून पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही मॅक्रोनी पूर्ण सॉसमध्ये मिक्स झाली पाहिजे. तर हे पहा, तर सॉस नेहमी मंद गॅसवरती बनवायचा, जेणेकरून तो कच्चा राहत नाही. आता यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या ज्या काढल्या होत्या त्या मिक्स करायच्या आहेत आणि पुन्हा याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. सॉस छान आपला तयार झाला होता. आता यामध्ये पुन्हा 1 चमचाभर एवढं चिली फ्लेक्स ॲड करते आणि 1 चमचाभर एवढं ऑरिगॅनो ॲड करते. आता पहा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी फ्रेश क्रीम घातलेली आहे अमूलची. आता क्रीम तुम्ही होममेड पण वापरू शकता. तर आता क्रीम घालून पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा छान असं क्रीमीनेस या क्रीममुळे येतो. पास्त्यामध्ये सॉस आणि क्रीम दोन्हीही महत्त्वाचं असतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं, की पुन्हा आता आपल्याला यामध्ये ना हे पहा तुम्ही चीज ॲड करायचं आहे. तर स्लाइसेस चीज घ्यायचं नाही, तर चीज असं घ्यायचं आहे हे पहा. तर स्लाइसेस यामध्ये लवकर मिक्स होत नाहीत. त्यामुळे मी असं पेपर चीज घेतलं होतं. तर चीज यामध्ये छान असं मेल्ट झालं. 2 मिनिटं झाकण ठेवून देऊयात आणि 2 मिनिटानंतर पुन्हा काढून बघूयात. अगदी उत्तम अशी आपली इथे व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. लहान मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर, अप्रतिम असं झालेलं आहे पास्ता. लहान मुलांना खूप आवडती रेसिपी आहे लहान मुलांची. तर सर्व्ह करूयात. इथे आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर लहान मुलांच्या आवडीची इथे व्हाईट सॉस पास्ता डिश तयार आहे. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा.